श्री स्वामी समर्थ. मी किरण ठाकूर, ज्योतिष्य आणि वास्तुतज्ञ. आज मी श्री स्वामी समर्थ महाराजांचा एका ताईंना आलेला चमत्कार आपल्या सर्वांसोबत शेअर करणार आहे. आपल्याला माहीत असेल की नामस्मरणामध्ये किती ताकद आहे. आपण दिवसभर नामस्मरण करत आहे, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, असंच या ताईंचं चालायचं की दिवसभर नामस्मरण राहायचं. पण म्हणतात ना, मानवाचा जन्म आहे, सुख आणि दुःख सोबतच येणार आहे, काही ना काही तर राहणार आहे ना. कधी कधी आपण म्हणतो ना घरामध्ये की सगळं काही आहे, पण बिमारी काही प्रश्न सोडत नाही. मुलाला बिमारी आहे, कोणाला तरी आहे. आता आपण उदाहरण घेऊया मोठ्या लोकांचं. म्हणून मी उदाहरण देते. तुम्ही अंबानी फॅमिलीला बघत असेल है ना. आपण रील्समध्ये बघतो की आपण म्हणतो जगातला सगळ्यात श्रीमंत व्यक्ती आहे, श्रीमंत आहे पण तरीही दुःखी आहे ना. त्यांचा जो छोटा मुलगा आहे अनंत, त्याच्यावर काही इलाज होतो का? त्याची तब्येत बघा कशी झाली, त्याची जी बिमारी आहे है ना, त्याला काहीच इलाज नाही आहे. काय करतील ना ते? शेवटी मग ईश्वरावर सगळं काही सोडलं जातं. अशाच प्रकारे या ताईंसोबत झालेलं आहे. या ताई लगातार महाराजांचं स्मरण करायच्या. भक्त ना, आपली भक्ती कशी वेडी असते ना, की आपण ईश्वराला म्हणतो की ईश्वरा काहीतरी कर, पण ईश्वरी आपल्याला गोल गोल घुमवतो की तू आधीच्या जन्मात काहीतरी केलेलं आहे, तुला या जन्मात हे भोगायचं आहे. त्या ताईंसोबत तसंच सुरू होतं. त्यांचा मुलगा खूप बिमार होता. त्या डॉक्टरांकडे जाऊ दे, वैद्यांकडे जाऊ दे, जे बाबा बुबा आहेत त्यांच्याकडे सुद्धा गेल्या. आपण म्हणतो ना, जिथे माझा विश्वास नाही तरीही मी तिथे नतमस्तक करत आहे, नतमस्तक करत आहे आणि म्हणत आहे की चमत्कार घडू दे. काहीच घडत नव्हतं. मग शेवटी त्या काही दिवसांनी कंटाळल्या आणि महाराजजवळ जवळ बसून, घरीच महाराजजवळ बसून अगरबत्ती लावून त्या रडत होत्या. त्या म्हणाल्या, महाराज मी काय करू? मग त्याच दिवशी रात्री साक्षात महाराज त्यांना स्वप्नामध्ये दिसले आणि बोलले, काळजी करू नको, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवसपासून मुलामध्ये सुधारणा दिसली. औषध पाणी त्याच्यावरती काम करायला लागलं. महाराजांचा जो तारक मंत्र आहे, जे लगातार त्याची विभूती, ते पाणी त्याला देणं सुरू होते. पण तरीही त्या ताईंनी विश्वास सोडला नाही. जप चालू होता, अखंड जप, श्री स्वामी समर्थ. म्हणून मी तुम्हाला काय म्हणते, तुम्ही जर दुःखात आहे, तुम्हाला वाटते की होतच नाहीये काही, जेवढ्या दिवस भोगायचं आहे ते भोगावं लागेल. ते झाल्यानंतरच तुम्हाला ते फळ मिळेल. जी गोष्ट ज्या टाईमला लिहिली आहे ती तेव्हाच तुम्हाला मिळेल. म्हणून विश्वास सगळ्यात मोठी गोष्ट आहे. श्री स्वामी समर्थ.